नमस्कार, शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या. जुन्या वादातून चिपरी तालुका शिरोळ येथे चाकूने सपासप हल्ला, एक जण जखमी. पाहूया सविस्तर बातमीपत्र. चिपरी तालुका शिरोळ येथे जुन्या वादातून एकावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली. ही घटना 25 जानेवारी रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास अण्णाभाऊ साठे चौक चिपरी येथे घडली आहे. यामध्ये योहान याकूब कांबळे वय वर्षे 40 राहणार अण्णाभाऊ साठे चौक चिपरी हे जखमी झाले आहेत. याबाबत रमेश बापू कांबळे राहणार अण्णाभाऊ साठे चौक चिपरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंगपूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी: फिर्यादी व संशयित आरोपी हे एकाच गावचे रहिवासी असून दोघांच्या मध्ये पूर्वीपासून वाद आहे. दिनांक 25 जानेवारी रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी योहान कांबळे हे संशयित आरोपी रमेश कांबळे यास फिर्यादीचा भाऊ सुनील कांबळे व आरोपी यांचे झालेल्या भांडणाबाबत विचारणा करण्याकरिता रमेश कांबळे याच्या घरी दारात गेले असता संशयित आरोपीने फिर्यादीस "तू कोण, मला विचारणारा, तुझा काय संबंध, तुला काय सांगायचे आहे" असे म्हणून शिवीगाळ करून खिशात असलेला चाकू काढून योहान कांबळे याच्या डावे कानावर छातीवर मारून गंभीर जखमी केले आहे व त्यानंतर तिथून तो पळून गेला आहे. त्यानंतर पुन्हा 26 जानेवारी रोजी संशयित आरोपी रमेश कांबळे फिर्यादीच्या दारात येऊन फिर्यादी व फिर्यादीची पत्नी रुपाली कांबळे तसेच आई रेखा याकूब कांबळे, भावजाई आरती सुनील कांबळे यांना देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली आहे. तसेच मारण्याची देखील धमकी दिली आहे अशी फिर्याद योहान याकूब कांबळे यांनी पोलीस ठाण्यात हजर राहून दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रमेश कांबळे याच्या विरोधात कलम 118, 115, 352, 351 प्रमाणे गुन्हा नोंद करून घेतला असून पुढील तपास पोलीस नाईक अभिजित भातमारे करीत आहेत.